जगामध्ये असं एक धरण आहे की त्याच्या मधोमध पाण्याचा एक भोवरा तयार झालाय। त्या भोवऱ्यात जर आपण गुंतत गेलात तर त्यातून बाहेर येणं सोडा, सरळ सरळ मृत्यूला आमंत्रण देणंच असतं। या धरणाच्या भोवऱ्यात कधी आपण गेलाच तर त्यातून आपली सुटका होणं केवळ अशक्य आहे। आपण कधी असं धरण पाहिलंय का की ज्या धरणाला पूर्णपणे मातीने बनवलंय? त्या धरणाची माती पाण्यात मिसळत असून लवकरच ते फुटण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। या सर्व धरणांमध्ये भारतातील सर्वात मोठ्या धरणाचाही समावेश होतो। हे धरण एवढं मोठं आहे की एकदा फुटले की कितीतरी गावांना सामावून घेऊ शकेल। त्या धरणाबद्दल आपण कुठे ऐकले नसेल, पण आम्ही तुम्हाला त्याची माहिती देणार आहोत। आम्ही आज तुमच्यासाठी जगातील सर्वात मोठी 10 धरणांची माहिती घेऊन आलो आहोत। चला तर मग आपण ही माहिती पाहूयात। या धरणांच्या यादीत 10व्या क्रमांकाला हुवर हे अमेरिकेतील धरण येतं। याला आधी बोल्डर धरण म्हणून पण ओळखलं जायचं। हे अमेरिकेतील सर्वात उंचीवरील धरण असून त्याला अमेरिकेतील कोलोरॅडो धरणावर बनवलेलं होतं। हे धरण आकाशातून पाहिलं तर आपल्याला खूप छोटं वाटेल, पण प्रत्यक्षात मात्र ते खूप मोठं आहे। 656 फूट लांबी आणि 46 फूट रुंदी असलेलं हे धरण खूपच मजबूत आहे। धरणाच्या पाण्यापासून वीज बनवली जाते, सोबतच इथे असणाऱ्या पाण्याचे जतन केले जाते। हे धरण जर चुकून कधी फुटलंच तर कोट्यावधी लोकांचे प्राण जाऊ शकतात। बऱ्याच चित्रपटांमध्ये हे धरण तुटताना दिसून आलं आहे। या धरणानंतर 9व्या क्रमांकावर अल्मेंड्रा नावाचं धरण येतं, जे धरण स्पेन या देशामध्ये आहे। हे धरण स्पेनमधील सर्वात उंच असलेल्या धरणांपैकी एक धरण आहे। 1963 ते 1970च्या काळात डॉर्मेस नदीच्या प्रवाही पाण्याला थांबवण्यासाठी बांधण्यात आलेलं हे धरण आहे। या धरणामध्ये जवळपास 86.5 स्क्वेअर किलोमीटर एवढं पाणी सामावलेलं आहे। यामध्ये 2.5 बिलियन क्यूब मीटर इतकं पाणी उपलब्ध आहे। हे धरण जमिनीपासून जवळपास अर्धा किलोमीटर लांब असून 202 मीटर त्याची रुंदी आहे। या ठिकाणी जवळपास 810 मेगावॅट विजेचे उत्पादन घेतले जाते। त्यानंतर 8व्या क्रमांकावर जिनपिंग हे धरण येतं। हे धरण जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक धरण म्हणून ओळखलं जातं। या धरणासाठी तब्बल $4 बिलियन इतका खर्च आलाय। या धरणाची रुंदी 305 मीटर आणि लांबी 568.5 मीटर इतकी आहे। हे धरण युलाँग नदीवर बनवण्यात आलंय। हे धरण चीनमधील निम्म्याहून जास्त ठिकाणी पाणी पुरवठा करण्याचं काम करत असतं। या धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभी राहत असतात, पण ते अजूनही मजबूत स्थितीत आहे। त्यानंतर 7व्या क्रमांकावर करिबा नावाचं झिम्बाब्वेमधलं धरण येतं। या धरणाला झिम्बान्झी नदीवर बांधण्यात आलंय। सन 1955 साली उभा धरणाचे बांधकाम सुरू झाले होते। ते 1959 मध्ये बांधून पूर्ण झाले। या धरणाची रुंदी 28 मीटर आणि 579 मीटर इतकी त्याची लांबी आहे। या धरणाचा एक कोपरा झिम्बाब्वे देशात तर दुसरा झांबिया या देशात जातो। या धरणाला जर दुरुस्त केले नाही तर यामुळे अनेक लोकांचे प्राण जाऊ शकतात। त्यानंतर येतं 6व्या क्रमांकाचं मोसुल धरण, जे की इराणमध्ये आहे। हे धरण जगातील सर्वात खतरनाक धरण असल्याचं सांगण्यात येतं। हे धरण मातीपासून बनवलेलं आहे। सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे या धरणाची माती दिवसेंदिवस पाण्याबरोबर वाहून जाते आहे, पण वेळोवेळी येथे दुरुस्तीचे कामही चालू असते। त्यामुळे या धरणाची पाणी टिकवून धरण्याची क्षमता सुस्थितीत आहे। हे धरण जेव्हा बुडेल तेव्हा ते कोट्यवधी लोकांचे प्राण घेऊन जाईल असा संशोधकांनी अंदाज व्यक्त केलाय। त्यानंतर 5व्या क्रमांकावर इडुकी हे केरळमधील धरण येतं। हे धरण पेरियार नदीवर बनवण्यात आलं आहे। हे धरण 780 मेगावॅट पर्यंत वीज निर्मिती करते। या धरणाची उंची 168 मीटर आणि लांबी 365 मीटर इतकी आहे। त्यानंतर 4थ्या क्रमांकावर थ्री गॉर्जेस नावाचं चीनमधील धरण आहे। 2.3 किलोमीटर इतकं हे धरण पसरलेलं आहे। असं म्हणतात की या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्यामध्ये कमी आली आहे। 3ऱ्या क्रमांकावर आहे अमेरिकेतील मोंटिसेलो हे धरण। हे जगातील सर्वात सुंदर धरण आहे। या धरणात एक खड्डा असून त्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू देखील झाला आहे। या धरणाला सन 1953 मध्ये बनवायला सुरुवात केली आणि त्याचे बांधकाम सन 1957 मध्ये पूर्ण झाले। या धरणाची रुंदी 93 मीटर इतकी आहे, तर लांबी 312 मीटर इतकी आहे। हे धरण मोठ्या प्रमाणावर विजेचं उत्पादन करत असतं। क्रमांक 2 चे गॉर्डन धरण हे ऑस्ट्रेलियामधील आहे। ते या देशातील साऊथ ईस्ट अस्मानिया या भागात आहे। हे धरण गॉर्डन या नदीवर बनवण्यात आलंय। या धरणाचं बांधकाम सन 1974 मध्ये चालू केलं होतं।
त्यानंतर हे धरण सन 1978 साली बांधून पूर्ण झालं. याची उंची 140 मीटर इतकी असून त्याची रुंदी 198 मीटर इतकी आहे. सर्वात शेवटी जगातील सर्वात मोठं धरण येतं ते म्हणजे स्वित्झर्लंडमधील कॉन्ट्रा हे धरण. हे धरण विर्झक्स नदीवर बनवण्यात आलं आहे. हे धरण स्वित्झर्लंड देशातील सर्वात सुंदर धरणांपैकी एक धरण आहे. हे धरण एवढं मोठं आहे की याची उंची 230 मीटर इतकी असून लांबी 380 मीटर इतकी आहे. या धरणाच्या मधोमध बंजी जंपिंग बांधण्यात आलंय. या धरणाच्या आजूबाजूचा परिसर नयनरम्य आहे. या ठिकाणी वर्षातून बरेच पर्यटक फिरायला येत असतात. धरणाच्या आसपास पर्यटकांसाठी सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावरील धरणांपैकी आपण कोणत्या ठिकाणी फिरायला जाल आणि गेल्यानंतर काय काय कराल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग जग मराठी.